म्हणजे ते बेसिकली प्लांट मधनच या, या, बनवतात या. आणि त्यालाच ते आपण ऑर्गॅनिकली सिरम्स मध्ये येस टाकतो. येस येस. एस्पेशली हे जे सॅलिसिलिक ऍसिड मी मगाचपासून म्हणतेय, आय एम अ बॉलिवूड फॅन, आय एम अ मूवी बफ फर्स्ट डे फर्स्ट शो पर्सन. तर सॅलिसिलिक ऍसिड इज अ सुपरस्टार. अच्छा. क्लेन्झिंग करेल. जर एजड असेल, कुणी 40+ असेल, त्यांनी वापरलं तर वयाने तू बघितलंस तर आमचे पोर्स हे मोठे होतात. सॅलिसिलिक ऍसिड क्लेन्स करून पोर्सची साईज रिड्यूस करतं. कोलॅजन सिंथेसिस, कोलॅजन म्हणजे माझ्या ह्या स्किनला आतमध्ये असे वाकडे तिकडे असे असलेले इलास्टिन्स सपोर्ट स्किनला, ते कोलॅजिन असतं. तर सॅलिसिलिक ऍसिड, तर विथ एज ते कोलॅजिन फ्लॅट होतात, म्हणून मग आमची स्किन लूज पडते. तर ते कोलॅजिन सिंथेसिस सॅलिसिलिक ऍसिड डज. ओके. सो इतके ऍडव्हान्टेज आहे. पण तू तुझ्या एजचं विचारलं आणि वी वर टॉकिंग ऑफ दॅट, म्हणून मी बाकीचं नाही बोलले. बट ऑफकोर्स, बट इमॅजिन तू जर आत्तापासून फ्रॉम युअर 24-25 हे करायला लागली. आजकाल माझ्या किती फ्रेंड्स किंवा किती 50s मधले माझे फ्रेंड्स ते लेझर करायला जातात की आम्हाला टाईट स्किन हवी आहे. आपण मूवीजचं बघतोच की आज एक ऍक्ट्रेस छान दिसत असते, अचानक तिचं तोंड सुजलेलं आपल्याला दिसतं, किंवा लिप्स हे जे नंतर प्रोसिजर्स करायला लागतात, त्यामुळे वाटतं की अरे नाही नाही माझं. तुम्ही आधीच काळजी घेतली. सिम्पल एव्हरीडे रुटीन, क्लेन्झिंग, हायड्रेशन, सनब्लॉक मॉर्निंग, इव्हनिंगला जो काही इश्यू असेल, काही इश्यू नसेल, क्लेन्झिंग, हायड्रेशन आणि मॉइश्चरायझर. डेफिनेटली की रात्री आपण झोपतो ना, आजकाल तर प्रत्येकाच्या घरात एसी आहे, किंवा इफ यू सी द वेदर इज ड्राय, तर रात्री आपण झोपतो तेव्हा ती स्किन ड्राय होऊ नये म्हणून हे सगळं मॉइश्चरायझर लावून मी झोपले, नो. आधी 1 तास लावायचंय, नाहीतर ते तुमची उशीच मॉइश्चराईज होईल. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो इफ यू फॉलो दिस, आय थिंक यू आर गुड टू गो.